आज काही दिवसांपूर्वी कैलासवासी निवृत्ती रेवजी रेवगडे हे आपल्यातून गेल्यानं रेवगडे परिवाराबरोबरच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. खरं तर कैलासवासी निवृत्ती बाबा यांच्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे कैलासवासी निवृत्ती बाबा हे मूळ पाटील घराण्यातील वारसा लाभलेले असून बाबांचे वडील रेवजी पाटील होते. 1985 ते 1990 मध्ये पाडळी गावचे उपसरपंच, ते सोसायटी चेअरमन देखील होते. तसंच 1992 ते 2010 पर्यंत पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील चेअरमन आणि त्यांनीच पाडळी गावात पहिले हायस्कूल उघडण्यासाठी पुढाकार घेतला होता आणि तो त्यांनी पूर्ण देखील केला. तंटामुक्ती समितीचे पहिले अध्यक्ष, त्याचप्रमाणे गोरगरिबांकडे पैसे नसताना त्यांनी विनामूल्य रेशन देणे असे अनेक चांगले कार्य केले. नेहमी ते सत्याच्या बाजूने उभे राहिले आहेत असे त्यांचे चोखपणे सामाजिक कार्य होते. आज त्यांची ओळख म्हणून एक विकासाचा ध्यास घेणारा आणि कामाचा उरक असलेला व्यक्ती म्हणून ओळखले जात आहेत. असे अनेक त्यांनी आपल्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली गावच्या विकासासाठी अनेक मोठे निर्णय घेतलेत, ते पार पाडलेत. म्हणून आज त्यांच्या जाण्यानं शिक्षक वृंद, आदिवासी समाजातील गोरगरिबांवर आणि पाडळी गावावर त्यांच्या जाण्यानं एक पोकळी निर्माण झाली. त्यांनी मुलांना चांगलं शिक्षण दिलं आणि त्याचबरोबर एक बाप म्हणून चांगले संस्कार केले. आजपर्यंत पाडळी गावातील हे एक मोठे कुटुंब आजही एकत्र टिकून आहे. कुटुंब टिकणे हे जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे त्यांच्या मुलांचे आणि सुनांचे जुळते मिळते एक विचार आहेत. वडील म्हणून त्यांनी मुलांवर चांगले संस्कार देणं, त्यांना योग्य अयोग्य यातील फरक शिकवणं आणि त्यांच्या भविष्यासाठी मार्गदर्शन करणं असे त्यांचे विचार होते. आज तेच विचार घेऊन त्यांची मुलं पुढे चालत असताना कोणाशीही विचारपूर्वक बोलणारे तसेच कोणत्याही प्रकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे निर्णय घेतात. म्हणूनच तर घराला घरपण आणि देवाला देवपण देण्याचा हा त्यांचा कशातच कोणताही स्वार्थ, कपट नसलेला प्रयत्न होता. त्यांच्या डोक्यावर सफेद टोपी, पांढरा शर्ट आणि धोतर नेसलेल्या पारंपरिक पद्धतीने कैलासवासी निवृत्ती बाबा यांचं राहणीमान होतं. माणुसकीचा अर्थ केवळ इतरांशी चांगलं वागणंच नव्हे तर कोणत्या तरी माध्यमातून स्वतःचा विकास करणं, असं आज या बाबांनी मुलांसाठी केलेले आहे. जसे नवीन गोष्टी शिकणे, आपल्या चुकांमधून धडे शिकणे, एक चांगला माणूस बनण्यासाठी सतत प्रयत्न करणे हे माणुसकीचे एक महत्वाचे अंग आहे. जे मुलांवर चांगले संस्कार करणे, त्यांना योग्य अयोग्य यातील फरक शिकवून त्यांच्या भविष्यासाठी मार्गदर्शन देणारे होते. खरं तर आईवडिलांमुळे घराला घरपण आहे आणि त्यांच्यामुळेच आपलं अस्तित्व आहे. आईवडिलांच्या जीवावरच आपण जगतो, लहानाचे मोठे होतो, त्यांच्याकडून आपण आपले लाड पुरवून घेतो आणि आज आईवडील म्हातारपणात असताना आपले कर्तव्य म्हणून त्यांची मुलं अण्णाभाऊ, संजय भाऊ, सुनील भाऊ आणि संतोष भाऊ ही त्यांची चारही मुलं बजावत आहेत. जुन्या पिढीतील काही काळात एकत्र कुटुंब पद्धतीत एकापेक्षा जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील अनेक भावंड एकत्रित असे राहिले. तसे या कलियुगात काही भागात ही पद्धत हळूहळू नाहीशी होत चालली. म्हणजेच ग्रामीण भागातील एकत्रित कुटुंब पद्धती कालबाह्य होत आहे. बरेच जण स्वतंत्र राहणे पसंत करतात, पण पाडळी गावातील हे कैलासवासी निवृत्ती रेवगडे ग्रामीण भागात राहून त्यांची मुलं ही अनेक काळापासून मोठ्या कुटुंबातील असूनही सर्वजण एकत्र गुण्यागोविंदानं राहत आहेत. कुटुंबाचा कारभार ज्येष्ठ व्यक्ती म्हणून श्री अण्णाभाऊ हे कारभारी म्हणून बघत आहेत. तसंच रेवगडे कुटुंबातून एक नक्कीच शिकण्यासारखं आहे, ते म्हणजे खरं तर आज एकत्रित कुटुंब काळाची गरज असून त्यांना खरंच आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रगती करायची आहेत. अशांनी आनंदी जीवन जगायचं असेल तर एकत्र कुटुंबासोबत राहावं, हा कैलासवासी निवृत्ती रेवगडे यांच्या जीवनाचा मूलमंत्र असावा आणि आपणही तो समजून घ्यावा. खरं तर आज प्रत्येक मुलांवर या मायबापाने केलेल्या संस्कारामुळे व्यसनांपासून त्यांची मुलं दूर आहेत. म्हणूनच एकत्र आणि एक विचारी आहेत. आजही त्यांचा परिवार वडील जिवंत असताना टिकून आहे आणि आपला परिवार एकत्र राहून टिकून यापेक्षा वडिलांना आयुष्यात आनंद कोणताच नव्हता. असाच आपला सुखी कुटुंबाला घराचा भक्कम कणा समजला जाणारा, जे निस्वार्थपणे आपल्या कुटुंबाच्या पाठीशी सुखासाठी सतत उभे राहिले. आज तसंच मी ईश्वरास प्रार्थना करतो की कैलासवासी निवृत्ती रेवजी रेवगडे यांना ईश्वर चरणी जागा मिळो आणि या रेवगडे परिवाराला दुःखातून लवकरात लवकर सावरण्याची शक्ती देऊ, हीच त्यांना समजदारीची शिकवण म्हणून मी आपुलकीच्या नात्यातून सर्व पाडळी ग्रामस्थांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो.
हिरामण आगिवले, समस्त पाडळी ग्रामस्थ